सांगली येथील चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल येथे आज शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकास समिती तसेच महिला तक्रार निवारण व सखी मंच यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेचे प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे उपस्थित होत्या। तसेच पोलीस दलातील छाया सुतळे, शाळेचे मुख्याध्यापक केदारी रसाळ, शिक्षक, पालक व समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक केदारी रसाळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा सादर केला। त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम, प्रत्येक वर्गात बसवण्यात आलेली CCTV यंत्रणा, विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेले आनंददायी व सुरक्षित शैक्षणिक वातावरण, शिक्षकांची सातत्यपूर्ण मेहनत आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगती याची सविस्तर माहिती दिली। विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा आणि पुरस्काराचा देखील त्यांनी अभिमानाने उल्लेख केला। यावेळी पोलीस दलातील छाया सुतळे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन करताना सायबर गुन्हे, महिला व बालसुरक्षा, शिस्त, वाहतूक नियम आणि कायद्याचे पालन याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले। यानंतर पालक, शिक्षक व समिती सदस्यांमध्ये सकारात्मक व मुक्त संवाद झाला। पालकांनी शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सूचना मांडल्या। शाळा प्रशासनाने त्या सूचनांची सकारात्मक दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांची सुरक्षा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार मूल्य, पालक शिक्षकांमधील सातत्यपूर्ण संवाद आणि शाळेच्या भौतिक विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज अधोरेखित केली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकास समिती तसेच महिला तक्रार निवारण व सखी मंच यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सभेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला। या संयुक्त बैठकीमुळे पालक, शिक्षक, शाळा प्रशासन व समिती सदस्य यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण विकासाला अधिक बळ मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले। चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलमध्ये आज शालेय व्यवस्थापन बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये शाळेतील मुलांच्या एकंदरीत त्यांना दिलेल्या सोयीबद्दल व इतर बाबीबद्दल चर्चा झाली। विशेष करून आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की सखी सावित्री याची समितीची बैठक आज पहिल्यांदाच सांगलीमध्ये संपन्न होत असताना यासाठी मी लढा उभा केला होता आणि विशेष करून कलेक्टर साहेबांकडे याचा पाठपुरावा केला होता आणि त्याची पहिली बैठक आज या ठिकाणी होती आहे। या बैठकीला आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याबरोबरच शाळेतील मुलांना मध्यान्ह जे दिलं जातं ते कशा प्रकारे दिलं जातं याबद्दल चर्चा झाली। त्याचप्रमाणे NCC, NSS असेल की या बाबतीमध्ये मुलं कशा रीतीनं सहभाग घेतात, तसेच खेळाची काय परिस्थिती आहे या सर्वच बाबतीमध्ये, त्याचप्रमाणे मुलींच्या संरक्षणासाठी आज शाळेमध्ये मुलींची संख्येचा पट वाढत आहे आणि हे वाढत असताना मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत। या शाळेकडून मुलींकरिता व्यवस्थित शौचालयाची सोय आहे, त्याचप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन, वेंडिंग मशीन याची देखील सोय केलेली आहे। एक विशेष म्हणजे या कमिटीमध्ये आता व्यवस्थापन कमिटीमध्ये जे पालक आलेले ते पालक अत्यंत चांगले जागृत होते। त्यांनी देखील अनेक सूचना शाळेला दिलेल्या आहेत। येणाऱ्या काळात प्रत्येक बैठकीला अत्यंत चांगल्या रीतीनं सर्व बाबीवर चर्चा करून शालेय व्यवस्थापनाची बैठक संपन्न होईल। विशेष करून या बैठकीला पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी आलेला आहे, त्या देखील तुम्हाला आजच्या या बैठकीचा उहापोह करतील। PSI सुतळे, निर्भया पथक सांगली। आज सांगली शिक्षक संस्थेच्या चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलमध्ये सखी सावित्री बैठक झाली आणि पहिलीच बैठक झाली। त्याच्यासाठी सखी सावित्री हे सगळ्या पूर्ण शाळेमध्ये स्थापन व्हावं ह्यासाठी माननीय शिंदे मॅडमनी कलेक्टर साहेबांना लेटर देऊन याची म्हणजे सुरुवात छान झाली ह्या शाळेपासून। त्यामुळे मी त्यांचेही आभार आणि सर्व शिक्षकांचे, पालकांचेही आभार मानते। आज हिज आयएनएस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल सांगली या शाळेमध्ये सखी सावित्री समिती तसेच शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती अशा विविध समित्यांची एकत्रित बैठक संपन्न झाली। या समितीच्या सभेसाठी आपल्या या समितींचे ज्या प्रमुख आहेत त्या प्रामुख्यानं माननीय स्वाती शिंदे मॅडम, पोलीस विभागाकडून माननीय छाया सुतळे मॅडम, या
पूर्ण वेळ उपस्थित राहिल्या आणि त्यांनी या समितीमध्ये बहुमोलाचं मार्गदर्शन केलं. तसेच पालकांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनांवरती आपण भविष्य काळामध्ये जे काही उपाय करायचे आहेत त्या संदर्भात सुद्धा चर्चा घडवून आणली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि सकारात्मक पद्धतीनं ही बैठक यशस्वी झाली असं मला शाळेचा मुख्याध्यापक या नात्यानं वाटतं.